झटपट होणारा आणि कमी तेलामध्ये होणारा, खूप हेल्दी आहे असा तुम्हाला नाश्ता मी आज तयार करून दाखवते। त्याच्यासाठी मी 2 वाटी मूग घेतलेले आहे, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि त्याला रात्रभर भिजत ठेवायचं। तसंच मी नाचणी घेतली अर्धी वाटी, त्याला पण रात्रभर भिजत घालायचं आहे। बघा रात्रभर भिजून गेलेले छान मूग, नाचणी पण भिजून गेली आहे। साईडला मी अर्ध बीट कापून घेतलं बारीक बारीक, थोडासा कोथिंबीर घेतला, 3 हिरव्या मिरच्या आणि 2 लसणाच्या कळ्या घेतलेल्या। आता याला थोडा कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे। बघा मी याच्यामध्ये सगळं मिश्रण टाकते व्यवस्थित आणि याला मिक्सरमधून काढून घेते। खूप हेल्दी आहे, नाचणी शरीरासाठी थंड असते, मूग पण खूप हेल्दी आहे, तो पण थंडच असतो शरीरासाठी, पण हे हेल्दी खूप असतो। बघा आता याच्यामध्ये सगळं मिश्रण काढून घेतलं आणि सकाळी घाईच्या वेळात असं असतं ना की मुलांना टिफिन वगैरे द्यायचा असतं, आता शाळा सुरू होणार म्हटल्यावर हे झटपट बनणारा नाश्ता आहे। त्याच्यासाठी मी आता 4 चमचे तांदूळाचं पीठ घेतलं, सोबतच चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तिखट पण टाकणार आहे, 1 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद आणि थोडा गरम मसाला। गरम मसाला नसेल तर धना जिरा पावडर टाका। बघा तेल अगदी 2 चमचे टाकलं, याच्यामध्ये जास्त नाही टाकलं। त्याला छान फेटून घेते आणि त्याच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे मी 2 चमचे बेसन पण घालणार, म्हणजे की मी घातलं आहे त्याच्यात 2 चमचे छोट्या चमच्यानी। आता बघा मी पॅन ठेवलेलं आहे, पॅनमध्ये मी आता 2च थेंब तेल टाकते, जास्त तेल वापरल्याच जात नाही या रेसिपीमध्ये। आणि बघा किती छान, कोणाला पण देऊ शकता, मुलांना टिफिन तर ठीकच आहे, पण एरवी पण सकाळी सकाळी फटाफट नाश्ता हवा आहे तर किती छान हेल्दी नाश्ता आणि कमी तेलाचा नाश्ता मेन म्हणजे। बघा आता याला छान पसरून घेतलं, मी हाताने पसरवलं, तुम्ही चमच्यानी पसरू शकता। बघा छोट्या साईजचं करते, एक मोठ्या साईजचे करून दाखवते। तुम्ही याच्यावर चीज पण टाकू शकता, याच्यावर पनीर पण किसून टाकू शकता आणि याला रोल करून तुम्ही छान टिफिनमध्ये पॅक करून देऊ शकता। बघा आता मी हा दुसरा तयार केला, एक झाला ऑलरेडी। आता मी चटणीची तयारी करते, अगदी चटणी साधी सोपी आहे पण खूप छान लागते, टेस्टी लागते ही चटणी। याच्यासाठी शेंगदाण्याचा कूट घेतला अर्धी वाटी, 3 ते 2 लसणाच्या कळ्या, थोडेसे जिरे 1 छोट्या चमच्यानी, थोडंसं तिखट अर्धा चमचा आणि थोडीशी अशी चिमूटभर हळद टाकलेली आहे, जास्त टाकलेली नाही आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे मला दही टाकायचं आहे, तुम्हाला दहीऐवजी दही नसेल मीठ टाकलं चवीनुसार। मेन म्हणजे कढीपत्ता, कढीपत्ता वापरल्यामुळे या चटणीची चव खूप छान, खूप टेस्टी होते, तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कळेलच। आता 2 चमचे दही वापरलेलं आहे याच्यामध्ये मी, दही नसेल तर लिंबू वापरू शकता, काही हरकत नाही। थोडं पाणी टाकलेलं आहे आणि लिंबूही नसेल तर थोडं आंबटसर ताक टाकून द्या, छान होईल। बघा दुसरा पण पुडला छान तयार झाला आहे, डोसा म्हणा की पुडला म्हणा, पण खूप छान झालेला आहे। चटणी पण रेडी झालेली आहे, एकदम मस्त। ही चटणी खरंच खूप छान भारी लागते, एक नंबर लागते, तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला नक्की कळेल। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या। थँक्यू सो मच।